नमस्ते मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण उकडल्या बटाट्याची भाजी आणि मटर टाकून बनवायची आहे. इतकी स्वादिष्ट आणि चविष्ट भाजी तयार होते ही. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. प्रथम वाटण करून घ्यायचं आहे. मी एक कांदा चिरून घेतलेला आहे आणि तो पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि तो आता आपण मिक्सरमध्ये घालून घेऊया. आणि एक टमाटर चिरून घेतलेला आहे, मोठा होता. आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि ती पण आपल्याला वाटून घ्यायची आहे. मी कोथिंबीर सकट घेतलेली आहे, अशी घ्या म्हणजे मिश्रण खूप छान तयार होते. आलं टाकलेलं आहे आणि 4-5 मिरच्या घेतलेल्या आहे हिरव्या, आणि लसूण आणि जिरं घेतलेलं आहे. तर आता मी प्रथम त्या पाणी न टाकता वाटते आणि नंतर 2-3 चमचे छोट्या चमच्यानी पाणी घालायचं आहे आणि मग ते छान वाटण तयार करून घ्यायचं आहे. बघा हे वाटण तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने वाटून घ्यायचा. भाजी खूपच स्वादिष्ट एक नंबरच बनते. आता मी कढईत 1 चम्मच तेल गरम करून घेतलेलं आहे. जिरं घातलेलं आहे 1 चम्मच आणि मोहरी थोडीशी. जिरं मोहरी छान तडतडू द्यायची. त्यानंतर आपण वाटलेलं हे मिश्रण आहे की नाही, तर हे छान तेलामध्ये परतवून घ्यायचं. छान व्यवस्थित परतल्यानंतर भाजी खूप स्वादिष्ट बनते. आणि तेलामध्ये मसाला टाकल्यानंतरही छान परतायचा आहे. प्रथम आपल्याला याच पद्धतीने परतून घ्यायचं. म्हणजे हे शिजलं पाहिजे, कच्चं राहिलं नाही पाहिजे. अशा पद्धतीने शिजल्यानंतर त्याला बघा असं थोडं तेल सुटतं, तर समजायचं मिश्रण थोडं शिजत आलेलं आहे. आता यानंतर आपल्याला यात नाही का मसाले टाकायचे आहे. तर मी साधेच मसाले वापरले आहे, काही वेगळं नाही. हळद घेतलेली आहे आणि लाल तिखट 1.5 चम्मच घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घालायचं. आता इथे मी जिरा पावडर घेतलेला आहे, धने पावडर 1 चम्मच घेतलेला आहे, गरम मसाला अर्धा चम्मच. मला मसाले थोडे कमी पाहिजे आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाढवू शकता. हे थोडं मी मसाले कमीच टाकलेले आहे. तर आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि मिश्रण छान शिजवून घ्यायचं आहे. खूप व्यवस्थित शिजवायचं म्हणजे भाजी खूप चविष्ट बनते. कधीही भाजी बनवत असताना मसाले छान आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर मसाला शिजल्यानंतर कोणतीही भाजी खूप चविष्ट बनते. बघा मी दही घेतलेलं आहे. आता हे दही फेटून घेतलेलं आहे थोडंसं. आता ते टाकायचं आहे आपल्याला आणि छान ते मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. या पद्धतीने मिक्स करायचं. अशा पद्धतीने तुम्ही भाजी बनवून बघा. खूपच छान बनते ही भाजी आणि खायला अशी चविष्ट लागते, की भाकरीसोबत, पोळीसोबत तुम्ही खूपच मस्त एक नंबरच भाजी बनते. बघा मी आता हे छान मिक्स करून घेत आहे. याच पद्धतीने मिक्स करायचं आणि आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये तेल सुटेपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे. बघा छान असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे. यानंतरच आपल्याला बटाटा घालायचा आहे. मी 3 छोटे होते बटाटे, ते उकडून घेतलेले आहे आणि असे काप करून घेतलेले आहे. आणि हे फ्रोझन मटर आहेत माझ्याकडे, तर ते टाकलेले आहे. आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं. कधीही मसाल्याला तेल सुटल्यानंतरच हे बटाटे वगैरे टाकायचे. त्यानंतर खूपच छान भाजी तयार होते. या पद्धतीने भाजी तयार करायची आहे. आता हे ढवळून घ्यायचं आहे व्यवस्थित. त्यानंतर झाकण ठेवून आपल्याला याला पाणी न घालता शिजवायचं आहे याच पद्धतीने. आणि नंतर मग आपल्याला यामध्ये गरम पाणीच टाकायचं आहे. आता हे ढवळून घ्यायचं व्यवस्थित. या पद्धतीने भाजी बनवाल खूपच मस्त भाजी तयार होते. बघा
आता मी गरम करून घेतलेलं आहे पाणी आणि ते टाकलेलं आहे. तुम्हाला कितपत रसा घट्ट हवा, पातळ हवा यानुसार तुम्ही पाणी टाकायचं आणि पुन्हा याला झाकून शिजवून घ्यायचं आहे. व्यवस्थित शिजवायचं म्हणजे भाजी कसं तरी पण छान येत असते. आता अजून मी 3-4 मिनटं शिजवून घेते आणि त्यानंतर मग आपल्याला पुन्हा ढवळून घ्यायची आहे. या प्रोसेसनी भाजी बनवून बघा. खूपच एक नंबर भाजी तयार होते. बघा आता आपली भाजी तयार झालेली आहे आणि त्यानंतर मी कोथिंबीर टाकलेली आहे. आता आपण सर्व्ह करण्याच्या प्रोसेसकडे वळूया. कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा मला माझी रेसिपी कशी वाटली. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा, नवीन नवीन पदार्थ बनवून खात राहा. धन्यवाद.